नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इम्पॅक्ट क्लासेस मराठी मीडियम मध्ये तुमचं स्वागत आहे। आतापर्यंत आपण पार्ट ऑफ स्पीच म्हणजे काय असते, मग पार्ट ऑफ स्पीच मधले जाती किती पडतात, मग आपण सुरुवात कशाने केलो, आपण नाउनचे प्रकार, नाउनच्या प्रकारामध्ये आपण प्रॉपर नाउन आणि कॉमन नाउन हे दोन प्रकार बघितलोत। तर आजचा हा व्हिडिओ असणार प्रॉपर नाउन वर्सेस कॉमन नाउन, म्हणजे प्रॉपर नाउन आणि कॉमन नाउन आपल्याला ओळखायचं कसं। तर आपल्याला माहित आहे प्रॉपर नाउन काय असते, द नेम ऑफ पर्टिक्युलर पर्सन्स, थिंग्स, एनिमल्स, प्लेस, एनी ऑब्जेक्ट, एव्हरीथिंग, म्हणजे ज्याला आपण नावाने, विशिष्ट नावाने जेव्हा ओळखतो ते काय असते, तर प्रॉपर नाउन असते। मग एखाद्या व्यक्तीचं नाव असेल, एखाद्या प्राण्यांचं नाव असेल, एखाद्या नदीचं नाव असेल। तर सुरुवातीला आपण बघूया प्रॉपर नाउन विषयी इम्पॉर्टन्स फॅक्ट्स, म्हणजे जे आपल्याला बघितलंच की आपल्याला कळायला पाहिजे की हे प्रॉपर नाउन आहे, म्हणजे प्रॉपर नाउन साठी आपल्याला काय यूज करावं लागते आणि कसे रूल्स असतात। तर बघा, तर सुरुवात आपण बघूया, तर प्रॉपर नाउन ऑलवेज बिगिन विथ अ कॅपिटल लेटर, म्हणजे काय असेल, प्रॉपर नाउनची सुरुवात जेव्हा होईल, म्हणजे जेव्हा त्याचं वर्ड्स येईल तेव्हा त्याचं अक्षर पहिलं सुरुवातीचं जे अक्षर असेल ते काय असेल, तर ते काय असेल, कॅपिटल लेटर मध्ये लिहितात। म्हणजे प्रॉपर नाउन ऑलवेज बिगिन विथ कॅपिटल लेटर, म्हणजे प्रॉपर नाउनचा पहिला अक्षर जे लेटर, मग लेटर माहित आहेत आपल्याला, लेटर एकूण किती आहेत, 26 आहेत, म्हणजे A to Z पर्यंतचे जे अक्षर असतील, मग कोणत्याही वर्डचं जेव्हा अक्षर असेल, जसं इंडिया आहे, हे काय आहे, एक प्रॉपर नाउन आहे, म्हणजे ते एक देशाचं नाव आहे, म्हणजे पर्सनल, म्हणजे पर्टिक्युलर नेम आहे। पण याची सुरुवात जेव्हा आपण सुरुवातीला जेव्हा लिहू, म्हणजे तेव्हा त्याची सुरुवात जेव्हा करू, तर त्याची सुरुवातीला काय असणार, आयची जी सुरुवात असेल ते काय असणार, कॅपिटल लेटर असेल। मग आता बघा, अजून एक, तर अजून आपल्याला एक लक्षात ठेवू शकता की प्रॉपर नाउन, मग प्रॉपर नाउन कुठेही येऊ द्या, मग ते सुरुवातीला असेल, मध्ये असेल, शेवटी असेल, ते सुद्धा काय असणार, कॅपिटल लेटर मध्येच असेल। म्हणजे जेव्हा पहिला प्रॉपर नाउनचा जो पहिला अक्षर असेल ते कॅपिटल लेटर मध्ये लिहिला जाईल। म्हणजे जे प्रॉपर नाउन मध्ये जेव्हा अक्षर, सेंटेन्स मध्ये जेव्हा अक्षर येतील तेव्हा ते मग सुरुवातीला असो, मध्ये असो या शेवटी असो, तेव्हा ते अक्षर, जे अक्षराची जी सुरुवात असेल ती कॅपिटल लेटरने होईल। मग त्यामध्ये प्रॉपर नाउन कोणते कोणते असतील बरं, ज्यामुळे आपल्याला ते व्यक्ती, म्हणजे पर्सनली त्याचं नाव आपण जेव्हा घेऊ तर ते काय असणार, एक प्रॉपर नाउन असेल। म्हणजे मग आता त्यामध्ये फॉर एक्झाम्पल दिवसाचे नाव असतील, महिन्यांचे नाव असतील, सणांची नाव असतील, नदींचे नाव असतील, समुद्राची नाव असतील, मग एखाद्या समाचार पत्राचं, देशाचं नाव असेल, म्हणजे आपल्याला इंग्लिश मध्ये म्हणलं तर एखाद्या दिवसाचे म्हणजे काय, डेज नेम असतील, मग मंथ्स नेम असतील, फेस्टिवल्स नेम असतील, रिव्हर्स नेम असतील, माउंटेन्स नेम असतील, एखाद्या समुद्र सीज नेम असतील, समाचार न्यूजपेपर्स नेम्स, देशांचे नाव, मग कंट्रीज नेम्स, इमारतीचे नाव, बिल्डिंग्स नेम्स, जसं ताजमहल आपल्याला माहित आहे आग्र्याचा एक प्रसिद्ध वास्तू आहे ना, पण त्याच्यामध्ये जे ताजमहलचे जे नाव आहे, जसं ताजमहल ही एक वास्तू आहे, ही एक बिल्डिंग नेम आहे, पण त्याची जी सुरुवात आहे कशाने झालेली आहे, तर एक कॅपिटल लेटरने झाली आहे। जसं इमारतीचं नाव, हे एक पर्सनली इमारतीचं नाव असून सुद्धा हे एक प्रॉपर नाउन आहे, तर प्रॉपर नाउनची सुरुवात ही कशाने होते, कॅपिटल लेटरने, हे तर समजलं। तर मग अजून माहित आहे की जे पर्सनली आपण ज्याला विशिष्ट नावाने ओळखतो ते सुद्धा काय असणार, ते सुद्धा असेल प्रॉपर नाउन। आता दुसरं फॅक्ट्स बघूया आपण, तर समटाइम्स यूज्ड ॲज अ कॉमन नाउन, म्हणजे काही वेळा प्रॉपर नाउन कॉमन नाउन सुद्धा म्हणून यूज केले जाते। कसं बरं, फॉर एक्झाम्पल कालिदास इज द शेक्सपियर ऑफ इंडिया, ह्या वाक्यामध्ये दोन प्रॉपर नाउन आलेले आहेत, एक कोणतं, एक तर कालिदास आलेला आहे आणि दुसरं कोणतं आलं आहे, शेक्सपियर। आपल्याला माहित आहे शेक्सपियर कोण होते, तर शेक्सपियर एक इंग्लंडचे श्रेष्ठ नाटककार होते आणि कवी होते। तर आपल्याला माहित आहे कालिदास देखील काय आहेत, नाटककार आहेत। तर कालिदास या नावाची तुलना शेक्सपियर या नावाशी केलेली आहे। कशी,
तर कालिदास भारताचे महान नाटककार आहेत. तर आपल्याला माहिती आहे की शेक्सपियर देखील काय आहेत, महान नाटककार आहेत. तरी आपल्याला येथे कालिदासजींना आपण शेक्सपियर या नावासोबत तुलना केली आहे आणि यामध्ये कालिदास नाव देखील कॅपिटल लेटर के ने सुरू झालेला आहे. तर शेक्सपियर देखील कॅपिटल लेटर एस ने सुरू झाले आहे. आणि कॉमन नाउनचं एक फॅक्ट आहे, त्याला का आपण कॉमन नाउन समोर काय असेल, कॉमन नाउन समोर आर्टिकल असतील, मग ते ए असेल, ॲन असेल, द असेल. आणि आपल्याला माहित आहे की जनरली वी डोंट यूज, माहित आहे जनरली वी डोंट यूज आर्टिकल बिफोर प्रॉपर नाउन, म्हणजे काही म्हणजे सहसा प्रॉपर नाउन समोर आर्टिकल्स येत नाहीत. मग येथे काय आलं आहे, आर्टिकल आलेलं आहे. तर मग हे काय झालं, एक कॉमन नाउन झालं, हे प्रॉपर नाउन असू शकत नाही. मग आपल्याला कळलं की जनरली वी डोंट यूज आर्टिकल बिफोर प्रॉपर नाउन. मग आपल्याला माहित आहे की प्रॉपर नाउन ओळखायचं कसं. प्रॉपर नाउन वाक्यामध्ये दोन जरी आलं असेल, तर जर वाक्यामध्ये प्रॉपर नाउनच्या आर्टिकल आला असेल तर ते काय असेल, कॉमन नाउन असेल. मग आता अजून एक लक्षात ठेवायचं, तर ऑलवेज सिंग्युलर नंबर, प्रॉपर नाउन आर ऑलवेज सिंग्युलर नंबर. म्हणजे प्रॉपर नाउन नेहमी काय असतील, तर एकवचन असतील. म्हणजे मग जसं एखाद्या व्यक्तीचं नाव असेल, मग जसं राम असेल, राम एक नाव आहे, पण तो काय आहे, एक वचनाचं नाव आहे, म्हणजे तो एक सिंग्युलर नेम आहे. म्हणजे प्रॉपर नाउन ऑलवेज सिंग्युलर नंबर. तर आता आपण बघूया पुढं कॉमन नाउन बद्दल फॅक्ट्स. तर आताच आपण बघितलो प्रॉपर नाउनचे काही इम्पॉर्टन्स फॅक्ट्स, म्हणजेच काही इम्पॉर्टन्स रूल्स, म्हणजे ज्याला आपण यूज केल्यानंतर आपल्याला प्रॉपर नाउनची ओळख करायला इझी जाईल. तर आता आपण बघूया कॉमन नाउन कसं ओळखायचं. तर आतापर्यंत आपण बघितलो की प्रॉपर नाउनचे काही इम्पॉर्टन्स रूल्स. तर आता आपण बघूया कॉमन नाउनचे इम्पॉर्टन्स रूल्स. तर आता सुरुवात करूया. तर बघा, एखाद्या सेंटेन्स मध्ये जेव्हा प्रॉपर नाउन आले असेल, मटेरियल नाउन आले असेल या अब्स्ट्रॅक्ट नाउन आला असेल, जर वाक्यामध्ये जर सेंटेन्सच्या समोर म्हणजे प्रॉपर नाउनच्या सेंटेन्स मध्ये जर प्रॉपर नाउनच्या, कॉमन नाउनच्या, अब्स्ट्रॅक्ट नाउनच्या समोर आर्टिकल आला असेल तर त्याला काय म्हणतात, कॉमन नाउन म्हणतात. फॉर एक्झाम्पल, कालिदास इज द शेक्सपियर ऑफ इंडिया. आताच आपण बघितलो की प्रॉपर नाउन मध्ये कसा यूज केला जातो. तर आता कालिदास इज द शेक्सपियर ऑफ इंडिया यामध्ये दोन प्रॉपर नाउन आले आहेत, आपल्याला माहित आहे दोन प्रॉपर नाउन आलेले आहेत. तर या वाक्यामध्ये शेक्सपियर या नावासमोर द लागलेला आहे, म्हणजे आलेला आहे. तर हे प्रॉपर नाउन असून देखील काय झालं, तर ते एक कॉमन नाउन झालं. म्हणजे ह्या वाक्यामध्ये दोन प्रॉपर नाउन आहेत, एक तर कालिदास आहे, एक तर शेक्सपियर आहे. तरी सुद्धा शेक्सपियर या नावासमोर द लागल्यामुळे तर ते काय झालं, ते कॉमन नाउन झालं आहे. मग आपल्याला जर आलं सेंटेन्स मधलं ओळखायला म्हणजे कॉमन नाउन कोणतं आहे या वाक्यामधलं, तर आपण डायरेक्टली सांगू शकता की ह्या समोर काय लागलं आहे, तर ह्या समोर लागलेला आहे आर्टिकल्स. मग आपण डायरेक्ट सांगू शकता की शेक्सपियर काय आहे, एक कॉमन नाउन आहे. म्हणजे आपल्याला माहित आता सांगितले की या वाक्यामध्ये आपण कसं यूज केलं आहे, तरी सुद्धा सांगते शेक्सपियर एक काय होते, एक नाटककार होते. नाटककार होते आणि कालिदास देखील एक नाटककार आहेत. म्हणजे कालिदास भारताचे एक शेक्सपियर आहेत, त्यांची तुलना केलेली आहे. म्हणजे एक द लागल्यामुळे हे काय झालं, द लागल्यामुळे हे एक कॉमन नाउन झालं. तर आता पुढे बघा, प्रॉपर नाउन, कॉमन नाउन, मटेरियल नाउन या ऍब्स्ट्रॅक्ट नाउन च्या जर सेंटेन्स मध्ये प्लुरल मध्ये आले असेल, जर प्लुरल मध्ये आला असेल तर ते काय होईल, तर म्हणजेच काय होईल, कॉमन नाउन होईल. फॉर एक्झाम्पल, स्वित्झर्लंड इज अ फुल ऑफ द ब्युटीज ऑफ द नेचर्स. म्हणजे या सेंटेन्स मध्ये ब्युटीज काय आहे माहिती आहे आपल्याला, हे एक प्लुरल नेम आहे. तरी सुद्धा आपल्याला माहित आहे ब्युटीफुल एक वचनी मध्ये जेव्हा आपण घेऊ, ब्युटीफुल जेव्हा एक वचनी मध्ये लिहू तेव्हा ते काय झालं, ते एक ऍब्स्ट्रॅक्ट नाउन आहे.
आणि ते एक प्रॉपर नाउन आहे. आणि ह्यामध्ये जेव्हा ते काय झालं, अनेक वचनामध्ये जेव्हा आलं तर ते काय होईल, ते एक कॉमन नाउन होईल. म्हणजे आपल्याला एक फॅक्ट माहित झाला की प्रॉपर नाउन, कॉमन नाउन, मटेरियल नाउन और ऍब्स्ट्रॅक्ट नाउन जेव्हा प्लुरल नाउन मध्ये आले असेल तर ते काय होईल, ते कॉमन नाउन होईल. म्हणजे ब्युटीज, म्हणजे सेंटेन्स मध्ये जेव्हा प्रॉपर नाउन आला असेल या मटेरियल नाउन आला असेल या कॉमन नाउन आला असेल या ऍब्स्ट्रॅक्ट नाउन आला असेल, ते जर प्लुरली आला असेल तर ते काय होईल, ते कॉमन नाउन होईल. तर आजचा व्हिडिओ हा आपला कशावर होता, प्रॉपर नाउन आणि कॉमन नाउनचा डिफरंट काय असेल. मग आतापर्यंत आपण बघितलं कॉमन नाउन म्हणजे काय, प्रॉपर नाउन म्हणजे काय आणि डिफरंट काय असेल. म्हणजे आपल्याला लगेच कळेल की प्रॉपर नाउन ओळखायचं कसं, कॉमन नाउन ओळखायचं कसं. हा व्हिडिओ होता आपल्याला कॉमन नाउन आणि प्रॉपर नाउन. तर आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये आपण घेऊन येऊया कलेक्टिव्ह नाउन. तुम्हाला काही एनी प्रॉब्लेम्स वाटत असतील तर कमेंट्स करू शकता. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.